चापलुसी चव्हाट्यावर आल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा चांगलाच जळफळाट झालाय। प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या माझाच्या प्रतिनिधींना खैरे यांनी संतांची परंपरा शिकवताना धमकीवजा इशाराही दिला। खैरे यांनी औरंगाबादेतल्या जाहीर कार्यक्रमात युवा नेते आणि त्यांच्यापेक्षा वयाने 40 वर्ष लहान असणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे पाय धरण्याचा प्रताप केला होता। हीच बातमी चव्हाट्यावर आल्याने खैरे यांचा तिळपापड झालाय। संस्कार आमचे मत आहे। आपल्या हिंदू संस्कारामध्ये छोट्या मोठ्यांचं हे मात नाही, एकमेकांचे पाय पडत असतात। वारकरी संप्रदायाचा हा प्रथा आहे। परंतु तुम्ही त्याच्यात जर भांडवल करत असेल, राजकारण करत असेल तर बरोबर नाही। मीडिया कुठपण अशा पालत जाते। मीडियाला फक्त टीआरपी आणि 24 तास चालवायचं म्हणून असे खोटे नाटे दाखवू नये। मी स्पष्ट एबीपी माझाला कृष्णा केंद्राच्या मार्फत सांगतो, कृष्णा केंद्र त्याच्यामुळे वातावरण खराब होतं। मग आमचे शिवसैनिक असतो, मी सुद्धा शिवसैनिक आहे, त्यामुळे कुठे पण कधी पण काही होऊ शकतं। त्यामुळे असे फालतू दाखवण्यात अर्थ नाहीये। तो नमस्कार मला नाही, खैरेंच्या नमस्कार नाट्यावरती आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। चंद्रकांत खैरेंनी माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि माझ्या शेजारी आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज बसले होते, त्यांना तो नमस्कार होता। खैरेंचा नमस्कार हा भय्यू महाराजांसाठी होता, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय। ह्याच्यामध्ये सरंजामशाहीची जी परंपरा या पक्षामध्ये आहे, त्याची ही प्रचिती, त्याचं दर्शन महाराष्ट्राला घडलेलं आहे। यामध्ये मला वाटतं की चूक चंद्रकांत खैरेची आहेच। अर्थात ते जर त्यांना परमेश्वरच मानायचं असतील, परमेश्वराच्या वरती आपल्या आईवडिलांच्या वरती मानत असतील तर त्यात आम्हाला बोलण्यासारखं काही नाही। पण ह्याच्यामध्ये आपण कोणाच्या पाया पडून घेतो आहोत याचं भान न राहिलेलं, राजकारणामध्ये संस्कार आणि संस्कृतीचा होत असलेला अंत, आणि ज्यांनी नुकतंच सांगितलं की आता समाजकारण नाही, आता फक्त राजकारण, त्याच्यातनं काय घडून शकतं याचे पहिलं सचित्र दर्शन आहे। अनुदानित